पैशाची तंगी असेल तर प्रत्येकाला मानसिक ताण येतो. आर्थिक समस्या माणसाला चिंतेत पाडतात. मेहनत करून जर पैसे मिळत नसतील तर टेन्शन येतं. हातात पैसे टिकले नाही तर चिडचिड होते. अशा वेळी अनेक जण काळजीत पडतात. पण तुम्हाला माहीत आहे का की लाल किताबमध्ये अशा समस्यांवर काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता आणि पैशाची चणचण दूर होऊ शकते. आर्थिक समस्येवर लाल किताबनुसार प्रभावी उपाय. बंद घड्याळे चालू करा. घरात बंद पडलेली घड्याळे नकारात्मक ऊर्जा आणतात, त्यामुळे ती लगेच दुरुस्त करून चालू करा. खोटे किंवा खराब नाणे पाण्यात टाकून द्या. जुने किंवा खराब झालेले नाणे पाण्यात सोडून दिल्याने नकारात्मकता दूर होते. कच्चे कोळसे घरात ठेवू नका. कच्चे कोळसे घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी वाढू शकतात. शौचालय स्वच्छ ठेवा. शौचालय नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. अस्वच्छता आर्थिक नुकसानीला आमंत्रण देते. छतावर लाकूड किंवा लोखंड ठेवू नका. घराच्या छतावर लाकूड किंवा लोखंडाचा साठा ठेवणे शुभ मानले जात नाही. फाटलेल्या चादरी वापरू नका. फाटलेल्या किंवा जुन्या चादरी वापरणे टाळा. नवीन आणि स्वच्छ चादरी वापरा. खराब विजेचे सामान दुरुस्त करा. घरात असलेले खराब विजेचे उपकरण लगेच दुरुस्त करून घ्या. शौचालयाची जागा योग्य असावी. शौचालय पूर्व उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात ईशान्य दिशा बनवू नये. ग्रहदोषानुसार लाल किताबचे उपाय. लाल किताबमध्ये प्रत्येक ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे येणाऱ्या अडचणींवर उपाय सांगितले आहेत. सूर्य अशुभ असल्यास. जर सूर्यग्रह अशुभ असेल आणि त्यामुळे धन टिकत नसेल तर माकडांना गूळ खायला द्या. तसेच तपकिरी रंगाच्या मुंग्यांच्या पुढे धान्याचे मिश्रण टाका. जेवण बनवल्यानंतर गॅसची आग दुधाने विझवा. बाहेर कामाला जाताना काहीतरी गोड खाऊन पाणी प्या. चंद्र अशुभ असल्यास. जर चंद्रग्रह अशुभ असेल तर पलंगाच्या चारही पायांमध्ये चांदीची खीळ ठोका. साखर किंवा बताशे मातीत गाडून टाका. मंगळ अशुभ असल्यास. मंगळ ग्रह अशुभ असल्यास मुलांच्या वाढदिवसानिमित्त गोड पदार्थासोबत चटकदार पदार्थ गरिबांना द्या. लहान मुलांना जेवण द्या. हत्तीच्या दातापासून बनवलेल्या वस्तू घरात ठेवा. बुध अशुभ असल्यास. जर बुध ग्रह अशुभ असेल तर पितळेच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवा. घरातील स्त्रियांनी नाकात किंवा कानात सोने किंवा चांदीची छोटीशी रिंग घालावी. बृहस्पती गुरु अशुभ असल्यास. बृहस्पती ग्रह अशुभ असल्यास कपाळावर केसर किंवा हळदीचा टिळा लावावा. आपल्या गुरूचा आदर करा आणि त्यांना धनवस्त्रांनी सन्मानित करा. शुक्र अशुभ असल्यास. शुक्र ग्रह अशुभ असल्यास मळलेले किंवा अस्वच्छ कपडे घालू नका. रोज स्वच्छ धुतलेले कपडे घाला. मोठे बताशे किंवा खडीसाखर वाहत्या पाण्यात सोडून द्या. शनी अशुभ असल्यास. शनी ग्रह अशुभ असल्यास मोहरीच्या तेलाने भरलेले भांडे एखाद्या तलावाजवळ किंवा नदीच्या काठावर वाळूत गाडून टाका. वाहत्या पाण्यात बदाम किंवा नारळ सोडल्यानेही फायदा होतो. राहू अशुभ असल्यास. राहू ग्रह अशुभ असल्यास काळ्या रंगाचा चष्मा वापरा. चांदीचा चौकोनी तुकडा पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवा. गहू पाण्यात वाहून टाका. केतू अशुभ असल्यास. केतू ग्रह अशुभ असल्यास आपली बहीण, मुलगी किंवा आत्या यांच्याशी कधीही भांडू नका. मुलांच्या कानात सोन्याचे कुंडल घाला. ब्लँकेट दान करा.